नमस्कार मित्रांनो, आज आपण HSRB नंबर प्लेट मोबाईलवरून घर बसल्या कशी बुकिंग करायची ते पाहणार आहे। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार। तर चला पाहूया HSRB नंबर प्लेट कशी बुक करायची। सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पीसीमध्ये कोणतेही एक ब्राउझर ओपन करा आणि ते टाका मोटर वाहन विभाग। मोटर वाहन विभाग महाराष्ट्र पहिल्या नंबरच्या वेबसाईटवर क्लिक करा। तुम्हाला खाली दिसत असेल HSRB तिथे नंबर प्लेट दिली आणि खाली दिला आहे न्यू म्हणून, त्यावर क्लिक करा। HSRB ऑनलाईन बुकिंगवर क्लिक करा। तुमचा RTO ऑफिस इथं सिलेक्ट करून घ्या। RTO ऑफिस सिलेक्ट झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज ओपन होईल। रंगीत स्टिकरसह उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचं पेज ओपन होईल। सर्वात आधी गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाका, नोंदणी क्रमांक टाका। खाली तुम्हाला चेसिस क्रमांक विचारला, त्याचे शेवटचे 5 अंक टाका आणि इंजिन नंबरचे सुद्धा शेवटचे 5 अंक टाका। हे सर्व माहिती तुमच्या RCवर अवेलेबल आहे। खाली इथं मोबाईल नंबर टाका आणि समोर दिलेला जो आहे आपला इथं कॅप्चा, तो इथे कॅप्चा टाकून घ्या आणि व्हेरीफाय वाहनावर क्लिक करा। तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज ओपन होईल। मोटरसायकल आहे तुमची गाडी की स्कूटर आहे ते सिलेक्ट करा आणि खाली तुमचे नाव टाकून घ्या। जे RCवर आहे तेच नाव इथे टाकायचे आहे। खाली तुम्हाला इथं बिलिंग ॲड्रेस दिला, तिथे तुमचा ॲड्रेस टाकून घ्या आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा। तुम्हाला OTP विचारला जाईल तुमच्या मोबाईलवर, OTP 4 अंकी तो इथे टाकून घ्या आणि व्हेरीफायवर क्लिक करा। अशा प्रकारे पेज ओपन होईल। तुम्हाला इथे फिटमेंट सेंटरची लोकेशन निवडायची आहे। असे पेज ओपन होईल व इथे तुम्हाला सर्व सेंटरची महाराष्ट्रातील नावे दिसेल। तुम्ही पिनकोडद्वारे इथे तुमचं सेंटर निवडू शकता। या बॉक्समध्ये पिनकोड टाका आणि गो बटनवर क्लिक करा आणि खाली तुमचे सेंटर सिलेक्ट करा आणि कन्फर्म बिलर या बटनवर क्लिक करा। नंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल। तुम्हाला इथे तारीख आणि वेळ निवडायची आहे। ब्लॅक कलरमध्ये ज्या तारखा दिसत आहेत त्या दिवशीचा सॉर्ट अवेलेबल आहे, त्यापैकी तुम्ही कोणतीही एक तारीख निवडा आणि बाजूला दिलेला तुमच्या वेळेनुसार टाइम सिलेक्ट करा व कन्फर्म अँड प्रोसीड बटनवर क्लिक करा। नंतर असे पेज ओपन होईल। आपण आतापर्यंत भरलेली जी माहिती होती तुम्हाला इथे पाहायला मिळेल। कन्फर्म अँड प्रोसीडवर आणखी क्लिक करा। समोर असे पेज ओपन होईल व इथे तुम्हाला तुमच्या नंबर प्लेटची टोटल कॉस्ट दाखवल्या जाईल। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आय ॲग्री या बॉक्सवर क्लिक करा व पे ऑनलाईन बटनवर क्लिक करा। तुमच्यासमोर पेमेंटचे ऑप्शन ओपन होईल। तुम्हाला इथे QR कोड दिसत, त्यावर शो QR वर क्लिक करा, खाली कंटिन्यू करा। इथे तुम्ही कोणत्याही UPI ॲपद्वारे तुमचे पेमेंट पूर्ण करू शकता। पेमेंट पूर्ण झाल्यावर तुमच्यासमोर तुमची रिसिप्ट जनरेट होईल। रिसिप्ट जनरेट झाल्यानंतर तुम्हाला इथं बाजूला पाहायला मिळेल प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे। इथं प्रिंटवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमची रिसिप्ट तुमच्या इथे डाउनलोड होऊन जाईल। ही रिसिप्ट घेऊन तुम्ही HSRB सेंटरला तुम्हाला दिलेल्या तारखेनुसार जी तुम्ही तारीख बुक केली होती, जी वेळ तुम्ही बुक केली त्या वेळेवर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही नंबर प्लेट बसून घेऊ शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।